नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीचा सीझन 2 आणि त्यामध्ये तुम्ही ऐकताय प्रकरण मुंगळ्याचं दुर्दैव का मुंगळ्याचा भाग्योदय. ऐकूयात या प्रकरणाचा पुढचा भाग. उरणला आज रुहीच्या आईचं तानीचं जरा फिसकटलेलं होतं. तिची लाडकी लेक लग्न झाल्यानंतर बापाच्या बोलण्यावरनं चिडून तडकाफडकी मुंगळ्याबरोबर सोलापूरला निघून गेली होती. या गोष्टीला 1 वर्ष होत आलं होतं, तरी त्या दोघांची काही खबरबात त्यांना कळालेली नव्हती. पोरीच्या आठवणीनं तिला आता झोपसुद्धा येत नव्हती का तिच्या घशाखाली भाकर तुकडा जात नव्हता. त्यात ती जरा काही रुहीबद्दल बस्त्याकडे विचारायला गेली की तो वस्कन तिच्या अंगावरच येत होता. आणि धर्म्याला रुहीबद्दल काही विचारावं तर तो तिने विचारल्याबरोबर काही न बोलता खाली मान घालून गप्प आपलं काम करत राहत असे. त्यामुळे तानीची अगदी कोंडी झाली होती. आता तानीला आपल्या नवऱ्याचाच राग यायला लागला होता. आता रुयाचं मुंगळ्यावर प्रेम होतं, त्यांचं लग्नही झालं होतं. अशा परिस्थितीत 4 दारूचे घोट पोटात गेल्यावर बस्त्यानं त्या मुंगळ्याला वाटेल तसं बोलावं. त्यामुळे त्याचीच लेक असलेली स्वाभिमानी रुही सतत आपल्या नवऱ्याचा अपमान का सहन करणार होती? शेवटी ज्याची तिला भीती होती तेच झालं. रुया त्या कोणाचा काही विचार न करता निघून गेली होती आणि तिच्या आठवणीनं ही मात्र इथे तडफडत रडत राहिली होती. तसं पाहता बस्त्यालाही रुयाची भयंकर चिंता वाटतच होती. त्याला वाटत होतं त्याच्या सुंदर रुयानं त्या बेवारशी मुंगळ्याचं फाटकं चिरगुट कोणाचं न ऐकता आपल्या अंगाभोवती गुंडाळून घेतल्यावर, त्यांनी बापाच्या नात्यानं त्या चिरगुटाला काही बोलल्यावर रुयानं त्या कोणाचाही काही विचार न करता असं निघून का जायचं? आणि त्याच गोष्टीचा बस्त्याला राग आला होता. तिचा बाप म्हणून काही बोलायचा त्याला अधिकार आहे हे ती विसरली होती आणि तो तिचा बापच होता. तिचा प्रत्येक हट्ट त्याने पुरवला होता आणि काहीही विचार न करता ती काल आलेल्या त्या चिरगुटाच्या प्रेमानं अशी निघून गेली होती. तरीसुद्धा एक बाप म्हणून आता तिची काही खबरबात मिळत नाही आहे म्हणून त्याला चिंता वाटतच होती. त्यात आता ही तानी, हे सगळं त्याच्यामुळे झालं म्हणून त्याचा जीव खात बसली होती. वास्तविक रुही गेली तेव्हा बस्त्याला वाटलं रुही नव्या नवलाईच्या प्रेमामुळे त्या चिरगुटाबरोबर गेली. नंतर भाकरी खाताना हाताला चटके बसले की तिला तो का ओरडत होता हे उमजेल आणि त्या चिरगुटाला घेऊन ती परत येईल. पण च्या मारी हे भलतंच झालं होतं. रुया गेली ती गेली. जेव्हा ती जाऊन 4 महिने होत आले तेव्हा बस्त्या आणि धर्म्यासुद्धा चिंतेत पडले होते. आता त्या तानीबरोबर धर्म्याला देखील आपल्या बहिणीशिवाय भाकरी गोड लागत नव्हती आणि तो सुद्धा त्याला म्हणत होता, बा तू असा मुंगळ्याला बोलायला नको होतास. त्यात ती तानी रडत सतत रुया 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 करून त्याचा जीव खातच होती. त्याला स्वतःला देखील 4 घोट घेतल्यावर जिथे तिथे रुयाच दिसत होती आणि नंतर त्यांनी स्वतःशीच कबूल केलं होतं की त्या चिरगुटाला म्हणजे मुंगळ्याला आपण बोललो ती आपली चूक झाली. शेवटी त्या प्रकाराला वैतागलेला बस्त्या त्या सकाळी उठला, सरळ सोलापूरच्या धनगरवाडीत गेला. जेव्हा हातात परशी घेतलेला राक्षसासारख्या बस्त्या आणि तसाच पण गोरा असा त्याचा पोरगा जेव्हा एखाद्या दैत्यासारखे रुही आणि मुंगळ्याची चौकशी करत तिथं आले तेव्हा त्या दोघांना बघून त्या धनगरांना आपण त्या दोघांना धनगरवाडीच्या बाहेर काढलं हे सांगायचा धीरच झाला नव्हता. म्हणून त्या सगळ्यांनी एकमुखानं बस्त्याला सांगितलं की ते दोघं उरणला जातो म्हणून कधीचेच निघून गेलेत. हे ऐकून बस्त्या आणि धर्म्या विलक्षण चिंतेनं परत उरणला आले. हे सगळं कळल्यावर तानीनं छातीवर हात मारत रुया रुया करून इतका कालवा केला की तिथली सगळी धनगरवाडी रुयाचं काहीतरी झालं म्हणून गोळा झाली. बस्त्यानं आल्या आल्या मुंगळ्याचा खास दोष ढोल्याकडे जाऊन मुंगळ्या त्याच्याकडे काही कुठे जाण्याबद्दल बोलला होता का ते विचारलं. तसं ढोल्या म्हणाला, नाही बा, म्या हातं आलो तेव्हा मुंगळ्यानं रुया वहिनी सोलापूरलाच होत्या त्यांच्या झोपडीमध्ये. तेव्हा बस्त्याला कळे ना आता या फाटक्या चिरगुटाला शोधायचं कुठं. बस्त्याने नंतर आजूबाजूच्या गावातल्या सगळ्या धनगरवाडीत जाऊन मुंगळ्या आणि रुहीचा शोध घेतला होता, पण ती दोघं त्याला कुठेही मिळाली नव्हती आणि तानी मात्र रडून रडून आजारी पडली होती. तेव्हा आता धर्म्याबरोबर बस्त्याला सुद्धा भाकर तुकडा गोड लागेनासा झाला होता.
ज्यावेळी बस्त्याचं अख्खं घर रुहीच्या भयंकर काळजीत पडलं होतं त्यावेळी ते दोघं सुखरूप मांजरीवाडीत सातमाईंच्या वाड्यात फुकटच्या भाकऱ्या हादडतायत याची काही कल्पना या सगळ्यांना नव्हती. तानी मात्र त्या दिवसापासून सतत रडत चुलीकडे बसून बस्त्याला शिव्या घालत राहायची, तर धर्म्यानं त्याच्याशी बोलणं टाकून दिलं होतं. तानीनं एकदाही दारू पेलेल्या बस्त्याला आपल्या अंगाला हात लावू दिला नव्हता. तिने सरळ आपला बिछाना धर्मेच्या खोलीत नेऊन टाकून दिला. खरंच रुही गेल्यापासून बस्त्याच्या घरात काही ठीक नव्हतं आणि वेळ मिळेल तेव्हा बस्त्या आणि धर्म्या रुहीला इथे तिथे शोधत होते. पण त्यांनाच आता कळत नव्हतं की ही दोघं कुठल्या पाताळात गायब झाली आहेत. अशा प्रकारे बस्त्या रुहीच्या काळजीनं आणि तानी धर्मेच्या कटकटीनं पार वैतागलेला होता. त्यात तानी सतत त्याच्या पाठीशी लागली की रुही नाहीशी झाली आहे अशी पोलिसात तक्रार नोंदवा, म्हणजे ती जिथे असेल तिथून पोलीस तिला शोधून काढतील. आता तानीचा हा युक्तिवाद बरोबर असला तरी बस्त्या त्या पोलिसाच्या लफड्यात पडणार नव्हता. त्याचं म्हणणं होतं रुही नाहीशी झालेली नाही आहे, तर ती आपल्या नवऱ्याबरोबर निघून गेली आहे. प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याच्या घरी जातेच, तशी रुहीसुद्धा गेली. त्यामुळे ती नाहीशी झाली असं नाही ना म्हणता येत. जर सोलापुरात एकटा मुंगळ्या असला आणि रुही त्याच्याबरोबर नसली तर तशी तक्रार करणं बरोबर होतं. पण मुंगळ्यासुद्धा कुठेच नव्हता, याचा अर्थ ती दोघं कुठेतरी लांब गेलेली असणार. त्यात बस्त्या एका दुसऱ्याच कर्माला घाबरत होता. रुहीच्या लग्नाला बस्त्याचा सक्त विरोध होता हे सगळ्या धनगरवाडीला माहिती होतं आणि त्याच्या श्रीमंतीवर जाळणारे पुष्कळ जण होते. उद्या तो पोलिसात गेला आणि कोणी जर पोलिसांना सांगितलं की ह्या बस्त्याला आपला जावई पसंत नव्हता म्हणून ह्यानेच काहीतरी घोटाळा केलेला असणार. अहो, रुहीच्या मामानं सावलीच्या बानं तसं सांगायला कमी केलं नसतं. आणि पोलिसांचा बडगा माहीत असलेल्या बस्त्यानं जेव्हा हे सगळं रामायण तानीला आणि धर्म्याला सांगितलं तेव्हा मात्र त्या दोघांना वाटलं होतं की रुहीबरोबर बस्त्याला सुद्धा आपण घालवून बसू. म्हणून मग नंतर नाईलाजानं दोघं गप्प बसले होते. तरीही तानीचं धर्म्याचं रुया रुया हे तुणतुणं त्याच्या मागे सुरूच होतं. इकडे रुहीच्या या सगळ्या शोधाशोधीच्या गडबडीत आमच्या धर्म्याची खूप कामं कोळंबून पडली होती. ती सगळी कामं भराभरा पुरी करण्याच्या गडबडीत बिचाऱ्या धर्माच्या हातोडीचा घाव चुकून त्याच्या डाव्या अंगठ्यावर बसून तो त्याचा अंगठा कळा मारत गप्प सुजला होता. म्हणून धर्म्यानं त्या दुखऱ्या अंगठ्यावर डॉक्टरकडनं पट्टी लावून तो गळ्यात हात बांधून आपल्या चुलीकडे रडत बसलेल्या आईकडे बघत बकरीच्या दुधात भाकरी मुरडून खात होता. तर तानी आपल्याला दही भाकर कधी देईल याचा विचार करत बस्त्या अंगणात बसला होता. त्याला एक निराळीच काळजी लागून राहिली होती, ती म्हणजे धनगर आळीतल्या शेरडांवर रोग आला होता. बस्त्याची शेरडंही या रोगाला बळी पडून प्रत्येक दिवशी 2-3 शेरडं मरत होती. त्यामुळे बस्त्या प्रचंड चिंतेत होता. जर अशी शेरडं मरत राहिली तर त्याला फार मोठं आर्थिक नुकसान होणार होतं. बस्त्या त्या चिंतेत असताना तानीने त्याला नेहारीसाठी आत बोलवलं. तसा बस्त्या आत जाऊन बसला. तिथे बसलेल्या धर्म्याला म्हणाला, धर्म्या, मना आपल्या शेरडाची लय काळजी वाटती. तेव्हा तानी त्याच्यावर वचकन ओरडली, अहो तुमचा शेरडा गेला मसनात, अगोदर माया रुयाला शोधून शाना ना. रातच्याला मना तिचा वांगाळ सापान पाडलाय, मला माझी पोर पाहिजे. अहो असं बोलून ती जोरात रडायला लागली. तसा बस्त्या तानीवर ओरडला, तुवा रुया गेला आपल्या मुंगळ्याबरोबर, आता तू महाजी उंक खाऊ, नाही तर मी तुला पण तिच्या संग पाठवून छान देईन. इथं महा शेरडा मारायला लागलाय आणि त्यांना सोडून छान म्या तुवा रोयाला बघायला जायचं नाही. त्यावेळी आपल्या नवऱ्याचा राग माहिती असलेली तानी त्याच्यासमोर निमूटपणे नेहारी ठेवून आपल्या धर्मेच्या खोलीत जाऊन रडत बसली होती. आता आमच्या बस्त्याचं सुद्धा तानीवर असं रागावणं योग्य होतं. त्याची शेरडं प्रत्येक दिवशी रोगानं मरत होती आणि ती शेरडं त्याच्या पोटाची पेज होती. त्यावेळी या तानीला रुहीचं पडलंय. त्यावेळी बस्त्याच्या जीवाचा अगदी कालवा झाला होता. त्याची लाडकी लेक रुया कुठे नाहीशीच झाली होती आणि शेरडं दर दिवशी मरत होती. त्या धर्म्या आणि तानी रुया नाहीशी झाली ही त्याची चुकी समजून त्याचा जीव खात होती. त्या धर्म्याच्या अंगठ्यावर हातोडा बसून त्याला कमीत कमी 1-1.5 महिना काम करता येणार नव्हतं आणि या सगळ्या गोष्टीचा मनस्ताप होऊन बस्त्याला आता वाटत होतं आपण घर सोडून रुहीसारखं कुठेतरी दूर निघून जावं. कारण त्याच्या घरातलं हे वातावरण 1-2 दिवसाचं नव्हतं, तर वर्षभर असंच चालू होतं.
आणि ह्या सगळ्याचं मूळ तो बेवारशी मुंगळ्या होता. त्यावेळी बस्त्याला हा सगळा विचार करताना असंही वाटलं, जर तो मुंगळ्या इथे उरणला आला नसता तर किती बरं झालं असतं. त्याची ती निष्पाप सुंदर पोर त्याच्या प्रेमात पडली नसती, आज ती घरात असती आणि मग हे सगळं महाभारत घडलंच नसतं. त्या दिवशी बस्त्या जरा अंगात कणकण येऊन त्याला बरं वाटत नव्हतं, परंतु तानीचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. बस्त्या तानीकडे बघत धर्म्याला म्हणाला, धर्म्या, आता तू कोणाच्या वाट्यानं जाऊन छान ते दोघं तथ कुठं असते काय बघ, आणि वाटल्यास तू या आईला पण तुझ्या संगतीला घेऊन छान जा, म्या कुठं जायचं नाही. तेव्हा तानी आणि धर्म्या काही बोलले नव्हते. बिचाऱ्या बस्त्याच्या मेंढरांना तो जनावरांचा डॉक्टर रोज येऊन पाण्यात काही औषध घालून ते औषध पाजत होता, तरी त्याची मेंढरं पातळ लेंड्या घालत, पिवळं मुतत, डोळे वर करून ताट पडत. एकदा उरणचा तो मुसलमान खाटी गुपचूप त्याच्याकडे येऊन उरलेल्या शेरडांचा सौदा करायला आला. प्रत्येक दिवशी तो 6 शेरडं नेऊन मारणार होता, पण बस्त्या आपल्या शेरडांना खाटिकाला विकण्याचा विचारसुद्धा करू शकत नव्हता. त्यात तो मुसलमान खाटीक एका शेरडामागे 2 आणे कमी भाव लावत होता, त्यामुळे बस्त्याने त्या खाटिकाला सपशेल नकार दिला. तरीसुद्धा त्याची रोज मरणारी शेरडं त्याचे डोळे ओले करत राहिलीच होती. गावातले रामोशी रोज येऊन त्याची मेलेली शेरडं उचलून नेत होते. आता ते रामोशी तरी ती मेलेली शेरडं खाऊन खाऊन किती खाणार होती. त्यात गावातल्या इतर धनगरांची शेरडी त्यांना होतीच की. त्यात बस्त्या काय करी, मेलेली शेरडी न्यायला रामोशी आले की बस्त्या त्या शेरडाच्या चाबडीचा हिशोब करून त्यांच्याकडे पैसे मागत असे. त्यामुळे आता ते रामोशीसुद्धा त्याची मेलेली शेरडं उचलायला येत नव्हते. ही नवीनच डोकेदुखी झाली होती बस्त्याला. आता ती मेलेली शेरडं उचलायची म्हणजे ती कुठेतरी नेऊन पुरावी लागणार होती, आणि आता त्यालाच ते काम करावं लागणार होतं, कारण धर्म्या आपला अंगठा गळ्यात घेऊन बसला होता. आणि या सगळ्याचा बस्त्याला एवढा वैताग आला की त्याला वाटायला लागलं, रुही अशी नाहीशी होण्यापेक्षा आपणच कुठं नाहीसे होऊन गेलो असतो तर किती उत्तम झालं असतं. त्यात आता तानीने नवीन भूत काढलं होतं. ती त्याला सतत टोकत होती की माझी पोर लक्ष्मी होती आणि त्यांनी तिच्या नवऱ्याचा वाटेल तसा अपमान करून लक्ष्मीला घराच्या बाहेर काढलं, म्हणून हे सगळं असं झालं. तेव्हा बस्त्या विचार करायचा, आता त्यानं कधीही रुहीला आपल्या घराबाहेर जा असं म्हटलं नव्हतं. तो तिच्या त्या चिरगुटाला मरेपर्यंत पोसायला तयारही होता. आता त्या भिकारी मुंगळ्याला बघितलं की त्याचं डोकं फिरायचं. ती कुठली सोलापूरची घाण रुही त्याच्या भरलेल्या घरात घेऊन आली, आणि म्हणून मग नंतर त्याच्या तोंडातून काहीतरी विपरीत बाहेर पडायचं. त्यामुळे ते साहजिक होतं ना. पण त्या सगळ्याचा हा असा परिणाम होता, याची थोडीसुद्धा त्याला जर कल्पना आली असती तर त्याने मुंगळ्याला एका शब्दानं कधी दुखावलं नसतं. पण आता त्या गोष्टीचा विचार करून काही फायदा नव्हता. होणारं होऊन गेलं होतं, आणि बस्त्याचं आणि त्याच्या घरातल्या सर्वांचंच असं वाईट चाललेलं होतं. ती सकाळसुद्धा अशीच उदास उगवली होती. तानी सकाळपासून नुसती चिडचिड करत होती. बस्त्याची आता अवघी 17 शेरडं शिल्लक राहिली होती. त्यात आज तानीनं स्वप्नात बघितलं होतं की तिची रोया त्या शेरडावाने पाय ताठ करून पडली होती, आणि तानीला नेमकं ते स्वप्न बस्त्या आणि धर्म्या दुपारी जेवायला बसले तेव्हा आठवलं होतं, आणि त्यावेळी ती रुही करून रडायला लागली. धर्म्या जेवण सोडून गप्प अंगणात जाऊन बसला तर 4 घोट पोटात गेल्यामुळे पोटात आग पडलेला बस्त्या खाली मान घालून जेवतच बसला होता, आणि त्याला तसं जेवताना बघून तानी त्याच्याकडे बघून अजूनच रडायला लागली. धर्म्या उदास होऊन अंगणात बसला होता. आज त्याला आपल्या रुयाची फार आठवण येत होती. तिने त्यालाच मुंगळ्यावरचं प्रेम प्रथम सांगितलं होतं. धर्म्याला वाटलं हा मुंगळ्या फार अपशकुनी आहे, त्याच्या येण्यानं त्यांच्या घराची शांतीच गेलेली होती. पूर्वी त्याची आई आपल्या संसारात नेहमी हसतमुख हसे. त्यांनी आईला, रुहीला कधीही कुठल्याही कारणास्तव रडताना कधी बघितलं नव्हतं. आज त्याची मायेची आई रुहीसाठी दिवस रात्र रडत बसली होती. धर्म्याला वाटलं खरंच आपल्या रुहीचं काही बरं वाईट झालं नसेल ना, नाहीतर ती घराच्या ओढीनं आलीच असती.
त्याला एकदम त्या कल्पनेनंच भयंकर दुःख झालं होतं. त्याला वाटलं रुयाला काही झालं तर आपण त्या क्षणी संपून जाऊ. आणि ह्या सगळ्या विचारांनी धर्म्याला तिथे गुदमरल्यासारखं झालं. तो एकदम उठून उभा राहिला. त्याचवेळी त्याच्या अंगणासमोर एक टॅक्सी येऊन गचकन थांबली. तेव्हा त्याला विलक्षण आश्चर्य वाटलं, कारण गावात सहसा अशी टॅक्सी कोणाच्या घरासमोर उभी राहत नसे. तो आश्चर्यानं बघत असताना टॅक्सीचं दार उघडून त्याची प्रिय बहीण रुही हसत हसत रामश्याला घेऊन खाली उतरली होती. आणि धर्म्या फक्त आ वासून आपल्या रुहीकडे बघत राहिला होता. धर्म्या शुद्धीवर येऊन ओरडला, आये रुया आला, रुया आला. पण त्यावेळी रडणाऱ्या तानीला आणि जेवणाऱ्या बस्त्याला वाटलं, आये रुया मेला मेला. तसे ते दोघे उठून उभे राहत किंचाळत पळत अंगणात आले आणि बघत राहिले. तेव्हा तो म्हातारा टॅक्सी ड्रायव्हर रुहीच्या हातात पिशव्या देऊन तिथेच थांबला होता. रुही त्याच्याशी काही बोलत होती व त्यांची लक्ष्मी प्राणप्रिय रुया हातात त्या गुटगुटीत पोराला घेऊन समोर हसत उभी होती. क्षणात बस्त्या आणि तानी रुहीकडे धावले होते, तर धर्म्या फक्त आनंदानं रडत आपल्या बहिणीकडे बघत राहिला होता. त्यावेळी सगळी धनगरवाडी बस्त्याच्या अंगणात जमली होती. कारण बस्त्या आणि तानीचं ते रुहे रुहे करून रडणं त्या सगळ्यांनी ऐकलं होतं. त्यांना वाटलं शेवटी रुहीची वाईट बातमी आलीच. पण येऊन बघतात तर रुया आपल्या पोराला घेऊन अंगणात उभी होती. तसं त्या सगळ्यांनी तिची खुशाली विचारली आणि काढता पाय घेतला. बस्त्या, तानी, धर्म्या रुहीला घट्ट जवळ घेऊन फक्त रडत रडत रुयाची आणि रामश्याची चुंबनं घेत होते. आणि त्या बस्त्याच्या घरातलं वर्षभराचं काळोखं वातावरण शेवटी एकदाच संपून गेलेलं होतं. नंतर तिथे जे काही आनंदमय घडलं ते क्षण कदाचित कालिदासच काव्याद्वारे टिपू शकले असते. त्या सर्वांनीच रामश्याला उचलून गुदमरून रडायला लागेपर्यंत त्याची चुंबनं घेतली होती. बस्त्या आणि धर्म्या रुहीला कुरवाळत रडत होते. त्यावेळी मुंगळ्या कुठं आहे याची आठवणसुद्धा त्यांना आलेली नव्हती. आपली पोर सुखरूप आहे याचंच विलक्षण समाधान त्या सगळ्यांना झालं होतं. रामश्याला हृदयाशी धरलेली तानी किंचाळली, अहो यो बघा आपला नातू अगदी धर्म्यवानी झालाय. नंतर बस्त्याच भाण्यावर येऊन म्हणाला, पोरा आतमध्ये चल. आणि आत आलेल्या रुहीला घट्ट आपल्या हृदयाशी धरत बस्त्या रडत रडत म्हणाला, रुया अगो आम्ही तुला कुठं कुठं शोधला होता, पण तू कुठं गावलीसच नाही आमसनी. पण रुया म्या तुला विचारतो, तुझी आमच्यावरची माया एवढी पातळ का झाली होती? अगो म्या तुझ्या मुंगळ्याला बोललो त्याचा असा तू आमासने दुःख द्यायचा? आम्ही तुझा कुणीच नव्हतो का? हे आपल्या बापाचं बोलणं ऐकल्यावर रुही रडत रडत म्हणाली, तसा काय पण नव्हता बाप, म्या समधा सांगतो. बस्त्या म्हणाला, रुया तू आलास आणि म्या सुटलो. अगं तुझ्या आईनं आणि धर्म्यानं माझा जीव खाल्ला होता. खराच म्या कवडा काय भोगीला तुला नाही कळायचा गो. त्यावेळी रुहीला आपल्यावरची आपल्या कुटुंबाची ती वेडी माया बघून खूप गहिवरून आलं. मुंगळेच्या सहवासात यांना आपण एवढे कसे विसरलो ही एक अपराधीपणाची भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. आज वर्षभरानं ती त्या सगळ्यांना बघत होती आणि त्यांचे सगळ्यांची ती वाईट दशा बघून तिचं मन अगदी भरून आलं होतं. ती हलकेच बस्त्याला म्हणाली, बा म्या आणि तुमच्या रामश्या लय बेस आहे ती. आता म्या समधा तुम्हासनी सांगतो. असं बोलत बोलत ते सगळेजण माझघरात आले. तेव्हा धर्म्या रामश्याला जवळ घेऊन त्याचे मुके घेत होता, तर तानीनं भराभरा चुलीवर चहाचं पातेलं चढवलेलं होतं. ते सगळेजण माझघरात बसल्यानंतर तानी म्हणाली, अगो रुया तू होतीस कुठं? तेव्हाच बस्त्यानं तानीला दाटलं होतं, ताने आता तिला वाईज बोलू दे. रुया आता समधा काय झाला होता त्यो सांग, आणि तुम्ही कुठं होतात तो पण सांग. तेवढ्यात पुन्हा तानी म्हणाली, रुया अगो आपल्या शेरडावर रोग पडलाय आणि समधी शेरडा खपली ग, फक्त 10-12 शेरडा आहे ती. बस्त्या तिचा हात धरून रडकुंड्या आवाजात म्हणाला, रुया अगो म्या मुंगळ्याला थोडासा बोललो त्याचा असा राग धरून शान तू असा निघून जायचा का? आणि बस्त्या धर्म्याकडून रामश्याला उचलून घेत म्हणाला, रुया अगो म्या तुझा बाप आहे.
आणि रामशा झाला पर तवा तुला हिथं यायला वाटला नाही, आणि आज तुझा तो चिरगुट कथय. अगो म्या तुला काय पण बोलू दे, पण त्यो माझा जावई आणि ह्या रामशाचा बा आहे नव. मग आता त्याला समधा माफ आहे. धर्म्यामध्येच म्हणाला, आता रुया समधा काय ते नीट सांग. तेव्हाच तानीनं सगळ्यांना चहा दिला. तेव्हा रुही चहा घेताना तिच्या हातात 2 सोन्याच्या बांगड्या नाही आहेत हे तानीला जाणवलं, पण ती आपल्या नवऱ्याला काही बोलली नाही. इकडे चहा घेता घेता रुया म्हणाली, आये बान धर्म्या, आता म्या काय सांगतोय त्यो तेवढा ऐका. रुया असं म्हणत होती तेवढ्यात बस्त्याचे शेजारी रुयाची चौकशी करायला आणि रामशाला पाहायला आले. खरं तर त्या सर्वांनी त्या ढोल्या आणि कमळीकडनं मुंगळ्याबद्दल काही बाई ऐकलं होतं, आणि जेव्हा रुहीचा कुठेही पत्ता नाही हे कळल्यावर धनगरवाडीत कुजबूज झाली होती की त्या बेवर्षी मुंगळ्यानं रुहीला 4 पैशांकरता कोणाला विकलं तर नाही ना. पण हे ते बस्त्या आणि धर्म्याजवळ बोलू शकत नव्हते, नाहीतर त्या बस्त्यानं त्याचा मुडदाच पाडला असता. हे सगळं ते आपापसात बोलत राहिले होते. पण आता रुही प्रत्यक्ष आली याचा अर्थ तिचं सगळं काही आलबेल आहे. नाहीतरी रुही लहानपणापासून त्यांच्यासमोर वाढली होती, तिचं काही वाईट व्हावं हे कोणालाही नकोच होतं ना. आलेल्या मंडळींनी नंतर रुहीजवळ मुंगळ्याबद्दल खोलात जाऊन चौकशी केली. तेव्हा ती म्हणाली, आता मुंगळ्या मोठा वतनदार झालाय आणि लवकर तो इथं येणार आहे. नंतर तिच्या सगळ्यांना काही बाई सांगत राहिली. खरं तर रुहीला आपल्या वडिलांकडे आणि भावाकडे हांड्याबद्दल बोलून त्या दोघांना लवकरात लवकर मांजरीवाडीत पाठवायचं होतं. तिचा मुंगळ्या तिथे एकटाच होता. त्यात आपली शपथ विसरून मुंगळ्या तो हांडा उघडणार नाही ना, ही एक चिंता तिला होतीच की. रुही त्या सगळ्या विचारांनी अस्वस्थ असताना तिचे शेजारी तिथे येतच होते. तिची आई त्या सगळ्यांना चहा देतच बसली होती. जेव्हा बस्त्याला आपल्या रुहीची घालमेल जाणवली तसे ते शेजारी चहा पिऊन गेल्यानंतर बस्त्यानं धर्म्याला ते समोरचं दार लावून टाकायला सांगितलं आणि तो म्हणाला, धर्म्या आता कोणालाही दार उघडायचं नाही, त्यांना दार वाजवीत बोंबलत बसू दे. रुया आता बोल. बस्त्याला जाणवलं होतं की रुहीबरोबर मुंगळ्या आला नव्हता म्हणजे नक्की काहीतरी भानगड होती. नंतर रुहीनं अगदी पहिल्यापासून काय घडलं ते भराभरा आणि खरं खरं सांगितलं. जेव्हा तिने त्यांना सांगितलं की त्या सोलापूरच्या धनगरांनी त्यांचं झोपडं पेटवून त्यांना हाकलून दिलं, आपण 2 महिन्याच्या गरोदर होतो त्यावेळी, हे ऐकताच बस्त्या भयंकर संतापला. रुहीचं पुढचं काही एक न ऐकून घेता ताडकन उठला आणि ओरडला, धर्म्या माई फरशी घे, आत्ताच्या आत्ता आपण सोलापूरला जायचा. माझ्या पोरीचा झोपडा पेटवून छान मला सांगायला उरणला गेलेत म्हणून आता धावतो त्यांना म्या. आणि खरंच उठून बस्त्या आपला मुंडासा बांधायला लागला. तसं रुयानं उठून बस्त्याचा हात धरून ती म्हणाली, बा अगोदर इथं बसून छान मैं काय सांगतोय ते ऐका ना, मग जाणं सोलापूरला. नंतर रुहीनं त्या कातळाच्या जमिनीचं सगळं काही सांगितलं आणि ते सगळं ऐकून बस्त्या, तानी आणि धर्म्या गार पडले होते. बस्त्या तिला पुन्हा पुन्हा विचारत होता, रुया हे सगळं खरं आहे का? त्या हांड्यात धन भरलेलं आहे का? तू ते स्वतः पाहिलं आहेस का? ती होय 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 अशा अर्थानं डोकं हलवत राहिली. नंतर तिला वाटणारी मुंगळ्याची भीती सांगितली. तेव्हाच तो म्हातारा टॅक्सी ड्रायव्हर येऊन दार ठोठवत बाहेरनं ओरडला, अहो मालकानो, मांजरीवाडीला निघायचं ना. बस्त्या त्याला म्हणाला, आम्हाला थोडा येळ लागल, तो निघ, आम्ही येतो ट्रकने. हे ऐकताच रुया घाईघाईनं बस्त्याला म्हणाली, बाबा कशाला येळ घालवताय, जावा की टॅक्सीने. बस्त्या म्हणला, रुया आता भाकर खाऊन आम्ही निघतो, पण उरलेली शेरडं त्या खाटिकाला देऊन येतो. तसं जायचं म्हणलं तर जरा तयारी करायला लागेल, 1-2 तासाने निघतो आम्ही. तेव्हा तो टॅक्सीवाला निघून गेला. तसे बस्त्या, धर्मा आपापल्या आंघोळी आटोपून त्यांनी नवीन कपडे घातले. भाकर तुकडा खाऊन झाल्यावर आपल्या फरशांना धार लावून तानीला, रुया आणि रामशाकडे नीट लक्ष द्यायला सांगून ते ट्रकमधनं निघाले. तेव्हा तो खाटीक त्याच्या बकऱ्या न्यायला तिथं आला होता. जाताना बस्त्यानं रुहीला पुन्हा पुन्हा विचारलं होतं, रुही हे सगळं खरं आहे ना, का तुला एखादं स्वप्न बिप्न पडलं? शेवटी रुही वैतागून म्हणाली, बाबा आता लवकर निघा आणि धर्म्या तू मला आणि आईला न्यायला लवकर ये. मग ते एका ट्रकमध्ये बसून निघाले. हुशार बस्त्याने अनेक ऊन पावसाळे पाहिले होते. त्याला माहिती होतं
एखाद्याला गुप्तधन मिळालं तर त्या धनाला काहीतरी देऊन त्याची रीतसर पूजा करावी लागते, तरच ते धन फळतं, नाही तर त्याची माती माती होऊन जाते. आणि बस्त्या गुप्तधनासाठी काहीही करण्यास, म्हणजे एखादा बळी द्यायला सुद्धा तो तयार होता. तो ट्रकमध्ये बसल्यानंतर धर्म्याला हलकेच म्हणाला, मुंगळ्यानं रुहीला तानीजवळ ठेवलं ते ठीक केलं. ह्या बायका पुरुषाला कुठलंही काम धडपणे करू देत नाहीत, हे बस्त्याचं ठाम मत होतं. इकडे रुही गेल्यानंतर मुंगळ्या सातमाईंच्या वाड्यावरनं भाकऱ्या घेऊन आला आणि तिथे झाडाखाली बसून ते खायला लागल्या. त्यापूर्वी त्यांनी रानफुलांच्या मळ्यातनं आपली पाण्याची मडकी भरून आणताना तिथल्या 4-5 लुसलुशीत काकड्या तोडून आणून त्यांनी आपलं जेवण केलं आणि त्या तिथे झाडाखाली वाकळीवर लवणला तेव्हा त्याची नजर त्या हंड्याच्या जागेवर खेळलेली होती. मुंगळ्याला कधी एकदा बस्त्या आणि धर्म्या येतील असं झालं होतं. त्यात रुया नीट पोचली असेल ना ही चिंतासुद्धा त्याला होती. मुंगळ्या झाडाखाली त्या हंड्याच्या जागेकडे मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे बघत राहायचा. त्यावेळी त्याला कुठेही तो राखणदार दिसला नव्हता आणि पडल्या पडल्या मुंगळ्या बस्त्याचा विचार करायला लागला. तसा बस्त्यावर मुंगळ्याचा पूर्ण विश्वास होता. त्याच्यासारखा बेरकी माणूसच तो अवाढव्य खजिना नीटपणे सांभाळू शकत होता आणि नेहमी आपल्या बापाच्या म्हणण्यावर नंदी बैलासारखा मुंडी हलवणारा धर्म्या कुठल्याही कामाला तयार असे. आणि हे दोन्ही धनगर रुया आणि रामशामुळे आपल्याला कधीही धोका देणार नाहीत हे मुंगळ्याला पक्क माहिती होतं. त्यात मुंगळ्याला एक विचित्र समाधान मिळणार होतं. नेहमी त्याच्या अंगावर डुकरासारखी मुसंडी मारून त्याचा वाटेल तसा अपमान करणाऱ्या बस्त्याची मिजास आता साफ उतरणार होती. आता तो 4 घोट पोटात गेल्यानंतर आपल्या माजलेल्या सासऱ्याला 4 शब्द ऐकवणार होता. तो बेवडा बस्त्या आपल्या 1000 शेरडाच्या कमाईवर मोठा रुबाब दाखवत होता. आता तो सातमाईंचा वाडा आपल्या पायाखाली घेऊन तुडवणार होता आणि त्या लंगड्या किन्नाच्या उष्ट्या दारूची भरपाई त्याला उष्टी दारू पाजून करणार होता. मुंगळ्या पडल्या पडल्या त्या मनोरथात रंगून गेला होता. तेव्हा त्या मूर्खाला एवढं सुद्धा कळलं नव्हतं की जर कोणाला त्याच्या धनामुळे काही फायदा होत नसला तर कोण कशाला त्याची दादागिरी ऐकून घेणार होतं. त्यावेळी तो वाईट मुंगळ्या कोणाचं कसं भलं करायचं याचा विचार न करता कोणाला कसं खाली दाखवायचं याचा विचार करत बसला होता. या सगळ्या विचारांनी त्याचा तिथे कधी डोळा लागला हे त्याचं त्यालाच कळलं नाही आणि त्याचवेळी त्याला विचित्र स्वप्न आलं. मुंगळ्यानं पाहिलं की त्याच्या त्या मोठ्या धनाच्या हंड्याच्या काठावर बसून एक केस सोडलेली, कपाळावर मळवट भरलेली, काळी सावळी लहानसणीची स्त्री लुगडं नेसून त्या हंड्याच्या काठावर बसून मुंगळ्याकडे एकटक आपले काळेभोर डोळे न हलवता बघत होती. तेव्हा त्याने तिच्याकडे अगदी लक्षपूर्वक बघितलं. ती एक अतिसामान्य मराठमोळी स्त्री दिसत होती. तिच्या गळ्यातलं काळ्या मण्याचं डोरलं तिच्या गळ्याला घट्ट चिकटून बसलं होतं आणि तिच्या लहानशा कानात मोत्याच्या कोड्या असून तिच्या गोंदलेल्या हातात 4 काचेच्या हिरव्या बांगड्या होत्या. तसंच तिच्या कपाळावर हनुवटीवर काही गोंदलेलं होतं. मुंगळ्या तिच्याकडे बघत असताना त्याला त्या हंड्याच्या जागी अचानक ते मोठं गोल कातळ दिसलं आणि त्यांनी बघितलं ती स्त्री आता त्या कातळावर डोकं आपटत धनी 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 म्हणून रडत किंचाळत होती. तिचा तो त्यावेळीचा आक्रोश इतका भयंकर होता की ते बघून उलट्या काळजाचा मुंगळ्या देखील थरथरला होता. आता ती स्त्री त्या घट्ट कातळावर आपलं डोकं थाड थाड आपटत असताना तिच्या त्या लहानशा कपाळातनं भळाभळा रक्त व्हायला लागलं होतं, पण त्याचं त्या स्त्रीला भान नव्हतं. ती आपलं ते रक्ताळलेलं कपाळ त्या कातळावर आपटतच होती. नंतर ती त्या कातळाच्या खाली निश्चेष्ट होऊन पडली. तेव्हा पुन्हा ते स्वप्नातलं दृश्य बदलून त्याला तो हंड्याचा काठ दिसला होता आणि ती स्त्री पुन्हा त्या हंड्याच्या काठावर बसून मुंगळ्याकडे एकटक बघत होती आणि त्यावेळी तिच्या कपाळावर ते रक्त नव्हतं. तेव्हाच मुंगळ्याला तिचा विलक्षण राग येऊन तो ओरडला, अगो बये, आधी माया त्या हंड्यावरनं उठ, हे समजा महाधन आहे. तेव्हा ती बाई मुंगळ्यावरनं आपली नजर न हलवता स्पष्टपणे म्हणाली, तुझा धन? अरे मर्दा, यो समजा आमचा धन आहे, माझ्या कारभाऱ्याचा धन हाय यो. एवढं बोलून तिने त्याला आपल्या पायाकडे खुणावलं. तेव्हा मुंगळ्यानं बघितलं तो त्या हंड्यावरचा केसाळ सर्प त्या स्त्रीच्या पायाखाली वेटोळं घालून बसला होता.
त्यावेळी तो ताठ होऊन फुसफुस करत त्याच्याकडे बघत होता. मुंगळ्या त्या दोघांकडे बघत असताना ती स्त्री अत्यंत खिन्नपणे म्हणाली, धनगरा, माझ्या या कारभाऱ्याला त्या बामणानं इथं जित्ताच पुरला आणि मग त्याचा यो समदा धनाचा राखणदार म्हणून छान या धनावर बशिवला. आपल्या वंगाळ इद्येनं त्यानं यो कातळ उचलून छान इथं बसवला होता आणि माया यो धनी हात कातळाखाली पार अडकून पडला होता. तवा मी या कातळावर महा डोसका आपटून आपटून महा जीव दिला होता आणि आता तू म्हणतो हे धन माझं आहे. तरी पण तुझा एक उपकार आमच्यावर, तू यो कातळ फोडून शान माया धन्याची वाट मोकळी केली. आता धनगरा, तू आम्हा दोघांनी हातनं मोकळा कर. तू हात एका बामणाला आणून शान त्याचा डोसका तोडाय पाहिजे आणि त्याचा रगात या घड्यात घालून शान माया कारभाऱ्यावर टाकायचा. पण यो काम तू करायचं आहेस. यो तुझा जमीन आहे. तेव्हा यो काम आणि कोणी पण करायचा नाही. मग आम्ही मोकळशान होऊ, इथनं निघून जाऊ, मग यो समदा धन तुझा. नंतर ती स्त्री एकदम संतापानं उठून मुंगळ्याजवळ जाऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून किंचाळली, धनगरा, आमासनी हातनं लवकर मोकळा कर. आता आमासनी लय त्रास होतोय. अवढी वर्ष आम्ही वाट बघून बघून शान आमचा हात जीव जळत होता. आम्ही हात अजून पत्तूर अडकून पडलेलो आहे. पण आता तो कातळ हातनं गेलाय. पण अजून पातूर आम्ही हातच अडकून राहिलो आहे. तेव्हा आता तो हिथं जित्ता बामण काप, मग तुझा समदा वाट मोकळा होईन. तेव्हा त्याही परिस्थितीत मुंगळ्यानं केवळ उत्सुकतेपोटी तिला विचारलं, मग त्या बामणाचा काय झाला? तसं ती स्त्री भयंकर संतापानं दात ओठ खात आपले पाय आपटत किंचाळली, म्या त्याला जित्ता खाल्ला, पण आम्ही हातच अडकून शान पडलोय. धनगरा, आमासनी हातनं मोकळा कर, नाही तर ध्यानात ठेव, तुला या हंड्यामध्ये दगाडानं मातेच गावन आणि म्या आणि माया भलतार तुला तुझ्या बायको पोराला समद्यासनी डसून शान मारून टाकल. धनगरा, मला बामण पाहिजे, मला बामण पाहिजे. आणि मुंगळ्या धडपडून जागा झाला. त्याने त्या हंड्याच्या जागेकडे बघितलं. त्याला धक्का बसला. त्या क्षणी त्याला ती स्त्री खरोखर त्या हंड्यावर बसलेली क्षणभर दिसली. पण ह्यावेळी ती स्त्री न संपता हात जोडून रडत रडत त्याच्याकडे बामण मागत होती. त्यावेळी त्या स्त्रीच्या डोळ्यातली ती व्याकुळ याचना त्याला त्या तितक्या दुरूनही स्पष्टपणे जाणवली होती. मुंगळ्याला क्षणभर ती स्त्री खरोखर दिसली. नंतर तिथे सगळं पूर्वीसारखं दृश्य आलं. मुंगळ्याला कळेना ते स्वप्न खरं का त्या बाईला प्रत्यक्ष पाहिलं ते खरं. त्यावेळी त्याला भयंकर भीती वाटून घाम सुटला. हातापायाला मुंग्या आल्या. त्याने डोळे चोळत समोर बघितलं. त्याला वाटलं हा भास होता का ते स्वप्न होतं. पण त्या भासात किंवा स्वप्नात त्यांनी त्या राखणदार सर्पाला पाहिलं होतं, म्हणजे ते सगळं सत्य होतं. तसं त्याने आपलं तोंड आपल्या अंगरख्यानं पुसलं आणि त्या हंड्याच्या जागेकडे बघितलं तर देवा, आता तो राखणदार त्या हंड्याच्या जागेवर वेटळो घालून द्वेषानं त्याच्याकडे बघत फुसफुस करत होता. मुंगळ्याला क्षणात कळलं तो कुठला भास नव्हता, स्वप्न नव्हतं, तर ते एक सत्य होतं. त्या स्त्रीनं त्याच्या रोहीचा, त्याच्या रामशाचा उल्लेख केला आणि तो नखशिखांत हादरलेला होता. आता आपल्या रोहीच्या आणि रामशाच्या रक्षणासाठी तरी त्याला इथे एखादा जिता बामण कापावाच लागणार होता. त्याच्या अंगावर काटा आला. तसं त्यानं पोटासाठी लोकांच्या कोंबड्या बकऱ्या हाणल्या होत्या, पण एखाद्या जिवंत माणसाला तोडायचं आणि तेही त्यांनी? नाही, हे त्याला कधी शक्य नव्हतं. घाबरून त्याला लघवी आली. तसा तो त्या राखणदाराला पाहत पाहत त्या झाडाच्या आड गेला. तेव्हा त्याला ती स्त्री त्याच्या समोर दिसली होती आणि त्याही वेळी ती म्हणत होती, मला बामण दे, मला बामण दे, मग धन तुझा. मला बामण दे, मला बामण दे, मग धन तुझा. श्रोते हो, हा होता या प्रकरणाचा भाग. तुम्ही ऐकताय दीपक रेगे कथाकथन चॅनलवर 7 इंच रान, जे लिहिलंय सौ आयडा बॅरेटो यांनी. या प्रकरणाचा पुढचा भाग उद्या ऐकूया श्रोते हो. तोपर्यंत नमस्कार.